नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर रामकृष्ण कंसारा सर, जे मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, तंत्रज्ञानाची या क्षेत्रात कशी मदत होते, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे मला आधी विचारायचं आपली शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे अगदी लहानपणापासून शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागचं इन्स्पिरेशन कोणाचं होतं, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तर काय सांगाल या प्रवासाबद्दल? अच्छा, मी सगळ्यात आधी सेंट फ्रान्सिस हायस्कूल नाशिक मध्ये जी आहे तिडके कॉलनीमध्ये, तिथे होतो मी. म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. मग नंतर 11वी 12वी KTHM कॉलेजमध्ये सायन्स फील्ड मध्ये मी हे केलं. आणि माझे वडील आधीपासून इरिगेशन डिपार्टमेंट, ते पण स्वतः म्हणजे आमच्या समाजातले पहिले सिव्हिल इंजिनियर. ते माझे सिव्हिल फील्ड मध्ये जाणारे प्रेरणास्थान होते. त्यामुळे 12वी नंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड मध्ये KK कॉलेजला ऍडमिशन घेऊन साधारण 2001 मध्ये KK मध्ये मी इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जॉईन झालो. बरोबर. मग सगळ्यात महत्वाचं, जेव्हा वडील पण या क्षेत्रात कार्यरत होते तेव्हा मग थोडंसं दडपण येतं का, थोडी भीती वाटते का? त्यांची मदत झाली सुरुवातीच्या काळात? नाही, दडपण होतं थोडस, पण मदत पण फार झाली. म्हणजे ते टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत वडील माझे. त्या जे बऱ्याचदा त्यांच्यासोबत साईटवर जाणं व्हायचं, त्यामुळे मला एक कॉलेजच्या स्टडी सोबत ऑन साईट पण नॉलेज बरंच मिळत गेलं. त्याचा बेनिफिट आज मला खूप होतोय. बरोबर बरोबर. मग आता आणखीन एक यातला महत्वाचा टप्पा म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस कुठं केलीत एक अनुभव मिळण्यासाठी, आणि जो पहिला प्रोजेक्ट केला इंडिव्हिज्युअली, तर तो प्रोजेक्ट कुठला होता, तो करताना कसे अनुभव आले, तो कुणाच्या रेफरन्सनं मिळाला, तो कसा होता अनुभव? नाही, बरोबर आहे. सिव्हिल फील्ड म्हटलं की स्ट्रगल आलंच, कारण की शक्यतो कोणी लवकर जात नाही. कारण की ऑन साईट, मग तिथे ऊन असो पाऊस काय थंडी, सगळ्याच्यात आपल्याला उभं राहून कधी कधी 24 तास, टाइम लिमिट नसतं, सुट्टी नसते. थोडस स्ट्रगल इनिशियल फेज मध्ये झालं. त्याच्यानंतर पण सगळ्यात पहिला प्रोजेक्ट नाशिक मध्येच होता माझा, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. तोही म्हणजे एक आमचे वडिलांचे मित्र आहेत, त्यांची लँड होती डेव्हलपमेंटला. तो एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टवर चांगलं शिकायला मिळालं मला. म्हणजे पूर्ण थ्रूआउट फुटिंग पासून ते जवळजवळ पूर्ण लॉक अँड की पर्यंत पूर्ण प्रोजेक्ट मी तो संपवला. त्याच्यात चांगलं शिकायला मिळालं. प्रॅक्टिकली काय अडचणी असतात, जे लेबर सांभाळण्यापासून ते पार मटेरियल प्रोक्युरमेंट, हे सगळ्या गोष्टी चांगला अनुभव मला. बरोबर. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे सुरुवात करूया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक ठरू शकतं त्यांना त्यातलं तांत्रिक नॉलेज नसल्यामुळे. तर मग तुम्ही ही लेबर मॅनेजमेंट साईटवर कसं करता? लेबर सगळ्यात पहिले कुठल्याही साईटवर थोडं त्यांना आपण नॉलेज देतो. तर हे समजा आता माझा रिसेंट जो प्रोजेक्ट चालू आहे, हाय राईज आहे थोडासा 7th, सगळ्यात पहिले सेफ्टी प्रिकॉशन्स, की काय काय सेफ्टी घ्यायला पाहिजे तुम्ही, आणि थोडस त्यांना बेसिक नॉलेज देऊन, थोडस न कधी कधी स्ट्रिक्ट पण राहावं लागतं, पण थोडं फ्रेंडली राहून त्यांच्याशी हे काम करून घ्यावं लागतं आपल्याला. बरोबर आहे. दुसरं, या क्षेत्रात कायम तंत्रज्ञान बदलत असतं. तुम्ही बघितलं असेल मागच्या 15-20 वर्षांमध्ये सुद्धा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आले आणि त्याच्या मदतीने आता तंत्रज्ञान पुढे चाललंय. तर प्रश्न असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रामध्ये कसा होतो? म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअरच्या अँगलनं पण सांगू शकता, आणि जे आपण मशिनरी वापरतो तर त्याही अँगलनं सांगू शकता, आणि आता हे लेटेस्ट तंत्रज्ञान कुठलं याच्यात वापरलं जात आहे त्या संदर्भात. बरोबर. आता तंत्रज्ञान म्हणजे मी थोडं असं रेसिडेन्शियल एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मी पण थोडंसं टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर स्किल्स कडे वळालो. मध्यंतरी मी रेविट, BIM या फील्ड मध्ये मी आलो. आणि BIM त्या फील्ड मध्ये आल्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे जे आता सध्याचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, मोठे मोठे रोडचे प्रोजेक्ट, जसं त्याच्यात आता BIM टेक्नॉलॉजी यूज होते. तर मी आय एम व्हेरी लकी की मला समृद्धी महामार्ग प्रोजेक्टवर काम करायला मिळालं या टेक्नॉलॉजी.
तर हा जो इगतपुरीचा ट्विन टनेलचा पॅकेज होता, त्याच्यात मी ऍज अ BIM इंजिनियर म्हणून मला काम करायला मिळालं. हे टेक्नॉलॉजीचाही आणि त्या सॉफ्टवेअर शिकायचाही खूप मोठा आणि तिथे खूप चांगला अनुभव मिळाला मला समृद्धीमध्ये. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा बघितलं असेल की कस्टमरचं कायमच म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, आणि मग अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं दर्जेदार घर बांधावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? तर मेन शेवटी काय असतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा खूप महत्वाचा भाग आहे. पण त्यांना मग काही गोष्टी टेक्निकली आपण समजून सांगतो की नाही या गरजेच्या आहेत, त्या कराव्याच लागतील आपल्याला, आणि याच्यामुळेच ऍक्च्युली कॉस्ट वाढते कुठल्याही प्रोजेक्टची. मेन क्वालिटी कंट्रोल हे असते. नाही तर मग स्टील हे कमी टाकणं, सिमेंट, या गोष्टी पण होत्यात साईटवर, पण त्या आपण अजिबात करत नाही. क्वालिटी कंट्रोल खूप मेंटेन करतो. जसं आज कॉन्क्रीटच्या बाबतीत झालं की क्यूब टेस्टिंग असतं, स्टीलच्या बाबतीत आलं आपण ब्रँडेड स्टीलच, टेस्टेड स्टीलच आपण युज करतो सगळं साईटवर. तर या गोष्टींमुळे थोड्याशा कॉस्ट मध्ये वाढू शकते. या गोष्टी आपण थोडं समजून सांगतो कस्टमर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं की आता प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जेणेकरून एक नाशिकचा सर्वांगीण विकास आपण येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये बघू शकतो? बरोबर. तर नाशिकमध्ये आता बऱ्याच वर्षापासून आपण ऐकतो आहे की IT हब येणार. आणि पुणे मुंबई जसं IT मुळे डेव्हलप झालं, एक आय थिंक IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही इंडस्ट्री जर नाशिकमध्ये आली, बरोबर, नाशिकचा खूप म्हणजे बूस्ट होण्यात त्याच्या मदत होईल. आणि एक नाशिक म्हणजे आता कुंभमेळा येतोय परत नाशिकमध्ये, बरोबर, तर ते पण एक डेव्हलपमेंट दर 12 वर्षांनी येतो, तो एक प्लस पॉइंट आहे इथे. आणि आपलं नाशिकचं क्लायमेट म्हणा, पाणी खूप चांगलं आहे नाशिकमध्ये, बरोबर, वायनरीज आहेत, ती मोठी इंडस्ट्री आहे. तर आय थिंक थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर, जसं आता बऱ्याच मेट्रो सिटीज मध्ये मेट्रो रेल्स वगैरे येत आहेत, एक नाशिकला त्या एक गोष्टीची थोडी गरज आहे. आणि थोडा एक ITचा हब एक थोडासा क्रिएट झाला नाशिकमध्ये, नाशिक डेव्हलप व्हायला म्हणजे 100% नाशिक अजून चांगलं डेव्हलप होणार. नक्कीच. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे IT इंडस्ट्रीचं फार महत्व आहे जे इथे यायला पाहिजे. पण मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जरी इंडस्ट्री इथे यायला पाहिजे असेल तर? प्रशासनानं मेन ज्या आहेत मोठमोठ्या IT कंपनीज, त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत, जसं असो लँड असो, इलेक्ट्रिसिटी असो, बाकी काय त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांनी समजून घेऊन त्या रीतीने थोडंसं त्यांनी त्या डायरेक्शन मध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे. त्यांना प्रोव्हाइड केलं तर 100% IT इंडस्ट्री येणार नाशिक. नक्कीच. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो काम करताना जास्त आनंद समाधान होतं आणि त्या प्रोजेक्टचं काय वेगळेपण आहे? आता मी सांगितलं की रेसिडेन्शियल मधून मी सॉफ्टवेअर मध्ये आलो, तेव्हा एक लकी की मला समृद्धी प्रोजेक्टवर काम करायला मिळालं. तो एक म्हणजे एक आयकॉनिक म्हणा किंवा एक आयुष्यभर लक्षात राहील असा प्रोजेक्ट होता. नक्कीच. टनेल होते त्याच्या, ट्विन टनेल, जवळ 8 किलोमीटरचे 2 टनेल होते. त्याच्या सॉफ्टवेअरवर आम्ही मॉडेल बनवलं, पूर्ण त्याचं शेड्युलिंग हे प्लॅनिंग वगैरे केलं. सॉफ्टवेअरवर बघता बघता इव्हन कन्स्ट्रक्शन कसं करतात, तो हार्ड रॉक होता, त्याच्यात ब्लास्टिंग, आणि तो असा होता की ते करोना पिरियड मध्ये आला नेमका. त्या पिरियड मध्येही आमच्या लोकांनी तिथे काम चालू होतं आमच्या टनेल मध्ये, बरोबर. तर तो एक खूप म्हणजे छान प्रोजेक्ट झाला होता, आयुष्यभर लक्षात राहिला असा प्रोजेक्ट झाला. आणि एखादा असा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग आठवतो? काहीतरी नैसर्गिक अडचण, काही लेबरची अडचण, काही तंत्रज्ञानाची अडचण? बरोबर. आता एक रिसेंटच प्रोजेक्ट चालू आहे आमच्या इथे कर्मयोगी नगर. तर एक कसं आहे, आता एक रेसिडेन्शियल एरियामध्ये प्रोजेक्ट असल्यामुळे आजूबाजूला पण बिल्डिंग्स आहेत, रेसिडेन्शियल मोठमोठे टॉवर्स आहेत, तर कामाची खूप अडचण येते. आणि मग लेबरला सर हे नाही होणार, हे काम नाही, मग त्या अडचणींवर थोडस त्यांना समजून काही मग थोडी मशिनरी त्यांना नवीन बरेच प्रोव्हाइड करून कसं त्यांचं काम सोपं करता येईल ते आपण करतो आता. बरोबर.
दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक बरोबर. असतात, तर जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तर तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बरोबर. स्टीलचं मेन बघताना त्याची सगळ्यात पहिले जो ग्रेड आपल्याला स्ट्रक्चरल कन्सर्न देतो, ग्रेडचं स्टील आहे का, बरोबर. मग त्याची हिल स्ट्रेंथ बघितली जाते, त्याचे कंटेंट्स काय आहेत, बरोबर. मग कुठले एक टेस्ट रिपोर्ट्स आपण बघितलं जातो, त्याच्यात एक टेक्निकल डॉक्युमेंट्स असतात, त्या गोष्टी पण आम्ही स्टडी करतो, त्याच्यानंतरच मग आम्ही स्टील हे करतो, ठरवतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो सर, आम्ही वापरलंय. आमचं एक कावनाईला रिसॉर्टचा प्रोजेक्ट होता, ऑलमोस्ट 5-6 एकर मध्ये मोठा प्रोजेक्ट होता, तर तिथे सगळं आम्ही आयकॉन स्टील वापरलेलं आहे. बरोबर. मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? आणि आयकॉनचा आम्हाला कधीच काही प्रॉब्लेम नाही आला, की डिलिव्हरी म्हणा किंवा काही टेक्निकली कधी काही अडचण आली, कॉल केला, आयकॉन कडनं खूप चांगला आम्हाला रिस्पॉन्स आणि सपोर्ट मिळाला आणि मिळत आहे 100%. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये जर असंच यशस्वी व्हायचं असेल तर? सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे की सिव्हिल फील्ड हे हार्ड वर्किंग फील्ड आहे, आणि जर हार्ड वर्क कराल तर तुम्हाला एक सक्सेसफुल तुम्ही सक्सेस 100% व्हाल तुम्ही. बरोबर. सिव्हिल, कारण की साईट हे सोपं नाही, हार्ड वर्क करा. तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीज भरपूर येत आहेत सिव्हिल फील्ड मध्ये, अपग्रेड करा. आता जसं AI येत आहे, AI पण युज होईल. आजकाल बिल्डिंग प्रिंट 3D प्रिंट होतात, बिल्डिंग्स, बंगलोज, तर या गोष्टी पण तुम्ही शिका, पण साईट एक्सपिरियन्स पण घ्या, माझं प्रत्येकाला म्हणणं आहे. नक्कीच. सो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर रामकृष्ण कंसारा सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तंत्रज्ञान रोज बदलते आणि तुम्हाला जर या स्पर्धेच्या युगात याच्यात पुढे राहायचं असेल तर तुम्ही अर्थात तंत्रज्ञानाची कास धरणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.